मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला पण खूप वाईट वाटतं की अशा परिस्थितीमध्ये सत्तेत एकत्र बसल्यानंतर गट मीटिंगमध्ये ज्या प्रकारे निर्णय घेतले जातात आणि त्यानंतर सभागृहामध्ये येऊन आपण ते अंमलात आणतो. पण अशा प्रकारे गेली 4 महिने ही जी सभा चालू आहे त्या 4 महिन्यामध्ये सातत्याने गोंधळ घालून अशा प्रकारची परिस्थिती, मला असं वाटतं विरोधक या टायमाला एकदम शांत आहेत, पण सत्तेत बसून आमच्या बरोबरच असताना देखील आमच्या युतीतलेच जर अशा प्रकारचं हे करत असतील तर खरं तर ते निंदनीय आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याकडूनच काहीतरी चुका होत आहेत ह्याची जाणीव त्यांना स्वतःला कदाचित नाही आहे. आणि अशा प्रकारे गोंधळ करून महासभेला सगळ्यांना वेटीस धरलं जातं, महापौरांना देखील वेटीस धरलं जातं. ही काय प्लॅनिंग आहे त्यांची मला आत्तापर्यंत कळलेली नाही. मित्रपक्ष म्हणावं का? मला असं वाटतं बघा, युती धर्म हा शिवसेनेने पाळलेला आहे आणि तो गेले 4 महिने तुम्ही जर सगळ्यांनी बघितला असेल तर युती धर्मामध्ये युतीत वाटा पण आम्ही त्यांना दिलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर नवी मुंबईमध्ये आम्ही पण बरोबरीला असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं सत्तेमध्ये त्यांनी स्थान दिलं नाही. पण शिंदेसाहेबांचं मन मोठं आहे म्हणून ठाणे महापालिकेमध्ये त्यांची संख्या कमी असताना देखील आम्ही त्यांना युतीत वाटा दिलेला आहे. पण मला त्यांची मानसिकता कुठेतरी कपटी वाटायला लागली आता, कारण युतीत राहून जर आमचीच गळचेपी ते करत असतील तर हे मला असं वाटतं, मी मगाशी जसं सांगितले की त्यांनी सत्तेतनं बाजूला राहावं आणि त्यांची विरोधकाची भूमिका आहे ती त्यांनी बजवावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.